नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पडत राहील. आपण बघणार आहोत बोरच्या पाशी विहिरीचा पॉईंट निघतो का. चला बघूया. ह्या बोरच्या लाईनी दोन लाईनीवर बोरवेलचा पॉईंट होईल. येऊ या अशा धरायची मित्रांनो. 3.5 फुटी एल रॉड आहे. मित्रांनो इथं उचले इथं एक लाईन म्हणजे एक जाणारी इकडे, ही तिकून एक येणारी इकडे जाणारी. इथं आपण बघू विहिरीचा पॉईंट निघतो का इथे. मित्रांनो 20 फूट अलीकडे व्हायचं, विहिरीचा पॉईंट निघतो का बघायचं. मित्रांनो ही एक लाईन आहे. ही आपण या लाईनीच्या पुढे पाऊल ठेवलं तर एल रॉड पाठीमागं जात नाही, तिच्यावर पाय ठेवला तर जातो. म्हणजे विहिरीचा पॉईंट कसा काढायचा मित्रांनो, पावलावर पाऊल ठेवायचं. इथं लाईन भेटलेली आहे, इथं लाईनच ठिकाणी उठलेला आहे एल रॉड. बोरला 2 इंची पाणी होते, पण मग एक बोरवेल आम्ही इथं घेतलेला आहे, त्याची एक लाईन तुटलेली. ही तुटल्यावर ही एक चालू आहे. 1/2 इंचीची लाईन आहे, पण रिबोर काही करता येत नाही याला. आता बोरवेल सध्या चालू आहे, तो मोटर चालू आहे, पण इकडे गज का बरं उठतात हे बघूया. दुसऱ्या पावलाला गज पाठीमाग जातात आणि झटका देतात फुल फोर्सना. याचा अर्थ ही लाईन कटलेली. हे इकडून पूर्ण झटका देत आहे. येत आहे मित्रांनो लाईन. ही लाईन चालू आहे का बघूया आपण. काट आहे मित्र, आपण इकडून चालू आहे. अर्धा इंची लाईन आहे मित्रांनो.
चालू आहे. तुम्ही बोरवेल पाशी विहीर करत असाल तर आपल्या लाईनी नीट बघून घ्यावी, किती फुटाला किती लाईन लागेल. आपला विहिरीचं 70 फूट विहीर राहते, म्हणजे आपलं बोर घेतो 250. तो ब्लास्टिंग जात नाही ना याच्यातून, एअर जातो याच्यात. काय करायचं, बोरवेलचं पाणी 70च्या आसपास लागेल असेल तो आपल्या 16 बायचा गाळा घ्यायचा, तिथं विहीर खंद 100% पाणी लागेल. इथं याला 90 फुटाला पाकी लागेल मित्रांनो. त्या बोरवेलला 70ला लागेल. इथं ही 140ला लागेल मित्रांनो. अशी गिनती करायची मित्रांनो. 10, 20, 30, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 95, 100, 110, 120, 130, 140. पुन्हा बघू मित्रांनो आपण. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140. 140ला पूर्ण छातीकडे येतो मित्रांनो. हे बघू आपण. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 75. 75ला इथून वरलं स्टार्ट झालं, पण पाकी 90ला कटेल. परत बघू मित्रांनो. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 75, 80. 80 थोडी कम कवत्या त्या. 90ला पूर्ण येते मित्र. इथं काय आपला विहिरीचा पॉईंट निघेल नाही, इथं पाषाण येईल. आपले विहिरीचा पॉईंट असल्यावर एक रिंगण मारायचं 16 फुटाचं बॉल, आणि तिथून आपली यल रॉडच्या साहाय्याने त्याने त्या गोल रिंगणामध्ये चालायचं. ही आपल्या लगेच कच्चा बाट असला का ते प्रत्येक पावलाला रॉड उठणार. इथं उठत नाही याचा अर्थ इथं पाषाण लागलेला आहे. तिथं 70 फुटाला तिथं आपलं लाल दगड लागेल, म्हणजे लाल गेरू लागेल तिथं. व्हिडिओ आवडत असतील आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पडत राहील. धन्यवाद मित्रांनो. यल रॉडच्या साहित्याला.